अगदी लहानात लहान म्हणजे 1 वर्षांच्या मुलांपासून जे आईस्क्रीम खाऊ शकतात ना, ते सगळीच जणं हे आईस्क्रीम आवडीने खाऊ शकतात. असं हेल्दीएस्ट आईस्क्रीम आपण आज बनवणार आहोत आणि ते म्हणजे ड्रायफ्रुट्सचं आईस्क्रीम. आता याच्यामध्ये बघा जेवढे ड्रायफ्रूट असतील ना घरी, ते घ्या सगळ्यातले थोडे-थोडे. मी अंजीर घेतले, मखाना, काजू, बदाम आणि अक्रोड घेतले. अंजीर आणि मखाना दुधात 2 कप दुधात भिजत घातले आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स मी पाण्यात भिजत घातले. आता इकडे एक कढई ठेवली, त्यात थोडंसं करपू नये म्हणून तळाला पाणी घातले आणि 1 लिटर बरोबर दूध घेतलं आहे मी. ते दूध आटवून अगदी 75% आटवलं दूध छान आणि मग ते 25% उरलं ना, 25% to 30%, मग त्याच्यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर टाकली आहे. आता हे मिल्क पावडर टाकल्याने काय होतं, रिचनेस एकदम छान रिच टेस्ट येते आणि दूध घट्ट व्हायला छान मदत होते लवकर. ह्याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर टाकली. त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो वेलची पावडरनी आणि मस्त याची आपण कुल्फी पण बनवू शकतो. आता इकडे बघा बाजूला हे पुन्हा दूध मस्त आटवून घेतलं ना, बघा मखाना वगैरे सॉफ्ट झाले होते चांगले आणि ड्रायफ्रूट्समधून पण खूप घाण पाणी असं निघतं, तर ते पाणी फेकून दिलं आणि ड्रायफ्रूट्स चांगले बाजूला घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकले. त्याची आता छान एकदम मस्त प्युरी बनवून घेणार आहोत. सगळं दुधातले जे ड्रायफ्रूट्स होते ते पण याच्यात टाकून घेतले. आता हे मिक्सरला फिरवल्यानंतर ना दुधाचं प्रमाण थोडंसं कमी होतं म्हणून एकदम छान प्युरी नाही झाली. मग मी आटवलेलं दूध होतं ना, ते थोडं याच्यात पुन्हा ॲड केलं आणि मस्त प्युरी झाली. तुम्ही थोडं अजून मिक्सरला फिरवा म्हणजे खूप छान फाईन होईल. असं माझं एक तुम्हाला टिप आहे. ओके, एकदम छान प्युरी झाली होती ना, ती प्युरी मी आटवलेल्या दुधामध्ये ॲड केली. एकदम हेल्दीएस्ट सुपर हेल्दी आईस्क्रीम आहे, म्हणजे खायला काहीच हरकत नाही मुलांना. तर ही सगळी प्युरी याच्यामध्ये ॲड करून घेतली, मी मिक्स केलं आणि आता मी इथे अर्धा कप साखर आहे ना याच्यामध्ये बघा, ज्याच्यात वेलची घेतली होती ना त्याच्यातच अर्धा कप साखर घेतली भांड्यामध्ये आणि ती ॲड केली. तुम्हाला जे हवं ते चॉईसचं स्वीटनर तुम्ही ॲड करू शकता. हे छान मिक्स 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 करून घेतलं आणि इतकं सुंदर टेस्टी झालं होतं ना. मग एक मी मस्त वेगळा ट्रेस घेतला आहे रेसिपीज बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये सगळं मिश्रण सेट केलं. आता त्याच्यात ड्रायफ्रूटचे थोडेसे तुकडे मी घातले नव्हते कारण मला पिस्ता ठेवले होते मी साईडला. मस्त कतरून ठेवले होते, एकदम फाईन पिस्ताचा कलर खूप छान येतो आणि खाताना त्याची चव पण खूप छान उठून येते. तर म्हणून मी वरून मस्त पिस्ता असे छान भुरभुरवले ना, इतकं सुंदर दिसत होतं आणि टेस्टी पण झालं होतं. वरून प्लास्टिकची पिशवी लावली आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं. सकाळी जरा कामं आठवून बघितलं तर बघा थोडंसं गायब झालेलं आहे ऑलरेडी. मुलांनी टेस्ट केलं आहे. तर खूप छान झालं होतं आईस्क्रीम. नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.